प्रतिवर्षाप्रमाणे आज या ठिकाणी एक दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची भजनरूपी सेवा व्हावी आणि जमलेल्या तमाम भजन रसिकांचे मनोरंजन व्हावे या उदात्त हेतूने आज या ठिकाणी तिरंगी भजनाचा सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता त्या ठिकाणी जे भजन चालू झालं ते आमचे परममित्र बुवा सन्माननीय सुशांती जोई, सातवन टोकेश्वर देवगड आज त्यांना मार्गदर्शन करतायत। सन्माननीय आमचे परममित्र तुषार शिंदे आणि तबला सरकार आमचे परममित्र सन्माननीय ओंकार लवते। तसेच या ठिकाणी मी स्वतः बुवा सुजित परम उपाकोट घरकुल बुद्रुक तालुका कणकवली आज मला मार्गदर्शन करतायत आमचे परममित्र सन्माननीय हरिचंद्र राणे आणि तबला साथ करतायत आमचे परममित्र सन्माननीय सोहम राणे आणि आमची कोरस मंडळी। तसेच या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर बसलेले आमचे परममित्र बुवा सन्माननीय व्यंकटेश दर उडीर तालुका देवगड आज त्यांना परवा साथ करतायत नामवंत परवा सन्माननीय सागर कदम आणि तबला साथ करतायत आमचे परममित्र सन्माननीय मोठारावजी शाह आमचे मित्र भावेश लाड। तरी आम्हा तिन्ही बुवांना इथे भजन करण्याची, परमेश्वराचं नामस्मरण करण्याची आणि जमलेल्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन करण्याची जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल श्री हनुमान मंदिर घोडाघाट व सन्माननीय सावंत पटेल परिवार यांचे माझ्या कोटेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी गेली 100 वर्ष अखंड एक दिवसाचा हरिनाम सप्ताह मारुती मंदिरामध्ये चालू ठेवलेला असून आतापर्यंत नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आपले कार्यक्रम करून गेलेले आहेत। तसेच या ठिकाणी कैलासवासी सन्माननीय कैलासवासी अर्जुन तावडे बुवा, तसेच भास्कर सामंत बुवा, बाबासाहेब पटेल बुवा, भाऊसाहेब पटेल आणि भाभी भोड। तसेच या ठिकाणी या मोठागावची ग्रामदैवत श्री गांगोमाऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन, वाघोबा चरणी नतमस्तक होऊन, श्री राधाकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन, विठ्ठला देवीच्या चरणाचे नतमस्तक होऊन आम्हाला आज या ठिकाणी तिन्ही बुवांना भजन करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल सन्माननीय बंडू पटेल, तसेच सन्माननीय राजू पटेल, सन्माननीय अनिल पटेल, सन्माननीय मोहन पटेल, सन्माननीय बाळासाहेब पटेल, सन्माननीय संदेश पटेल, सर्व पटेल कुटुंबाचे लाख लाख आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी आम्हाला फोनवरून संपर्क साधला ते आमचे परममित्र सन्माननीय नारायण सावंत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी श्री हनुमान चरणी नतमस्तक होऊन सत्याचा वाली परमेश्वर श्री सत्यनारायण चरणी नतमस्तक होऊन माझे ग्रामदैवत लिंगा रवणा चरणी नतमस्तक होऊन आराधनेवरती कोटेश्वर चरणी नतमस्तक होऊन विद्येचे वरदैवत शारदा मातेला वंदन करून संपूर्ण जगताच्या आराधनेवर गणेशाला वंदन करून ओम नमो भगवते श्री माते महाराया छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या विनंती मध्ये सुरुवात करतोय। धन्यवाद। तसेच या ठिकाणी आता चालू या ठिकाणी नामवंत भजनी बुवा सन्माननीय आमचे मित्र प्रथमेश चव्हाण या ठिकाणी आलेले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय। तसेच या ठिकाणी पखवाजवादक आदित्य मेस्त्री, तसेच नामवंत भजनी बुवा पखवाजवादक आणि श्रोते जाणकार व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। तसेच या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय अनिल मेस्त्री या ठिकाणी आलेले, त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय। सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय, सर्वांचे आशीर्वाद घेतोय आणि या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराच्या भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय। धन्यवाद।
सुंदर झालेले आहे. सांगा काय हरकत नाही. बुवांची पेटी एका स्वरात चढा. काळे धोर, ही सफेद धोर, नगरे काळे धोर. एका स्वराचा फरक आहे. पण काय जेवढं आवाज वरती लावू शकतो आपण, चांगला वरती पण आवाज लावू शकतो, तेवढं खाली लावू शकतो. आवाज खाली पण आवाज लावू शकतो. सुंदर साऊंड सर्व्हिस सन्माननीय विवेकजी रेवडेकर, धन्यवाद. बरोबर सुंदर साऊंड सर्व्हिस ॲक्टिव्हिटीसाठी जोरदार टाकले पाहिजे. कारण कोणताही कार्यक्रम, कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी उत्कृष्ट साऊंड सर्व्हिसची गरज असते. आणि सुंदर असे साऊंड सर्व्हिस आमच्या रेवडेकरांचे आहेत. बरोबर मारुतीरायाला वंदन करतो, त्यांचे साकडं घालतो की त्यांच्या धंद्यात यश देऊ दे, बरकत देऊ दे, त्यांची भरभराट होऊ दे. सुंदर साऊंड सर्व्हिस. पाणी सारे पाणी सारे पाणी सारे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आपल्या सिंधुदुर्गातील नामवंत भजनी बुवा सन्माननीय प्रकाशजी पारकर व या ठिकाणी आलेले, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होते आणि वारीला सुरुवात करतो. पैसोणी माझी आरसणा
तुमचा प्रचार झालिया धन्यवाद बुवा. या ठिकाणी भजनाची उत्तम सुरुवात आमचे बुवा सन्माननीय सुशांत धुळे यांनी केलेली आहे. बरोबर, जे चांगलं आहे ते चांगलं करेल. सुंदर भजनाची सुरुवात म्हणजे सुरुवात फुकट नाही केली. एक नंबर भजन या प्रत्येप्रमाणे भजन असं आमच्या धुईल बुवाने केलेले. एकदा धुईल बुवांसाठी जोरदार टाळ्या होते. सुंदर भजनाची जे आहे ते आपण सांगणार, फटा काय बोलणार नाही. फक्त तू काही याकच सांगले तू माझा भावा करतो म्हणून सगळेच घासणार होते. तो पण आपलं काय बरोबर आहे. मला आणि तुम्ही एका तालुक्यातले एका भांडतात पटत ना गाडे बिडे काढा. सुंदर सुरुवात आहे बुवांची भजनाची. बरोबर, नऊ मात्रातले नोटेशन आमच्या बुवाने सादर केलेले. आपण 11 मात्राचं नोटेशन या ठिकाणी सादर करणार. आणि
त्यांना ऑफर दिलेली आहे ती पूर्ण करा बुवा. आणि एक म्हटलं ना आज पण पेटी म्हणजे एकदा बुवांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या सर्व बुवांसाठी सिंधुदुर्गातील विनोद चव्हाण बुवा, आमचे मार्गदर्शक बुवा विनोद चव्हाण. तदनंतर पेटी वाजवणे म्हणजे हार्मोनियम वादव सिंधुदुर्गातील नामवंत दुसरा क्रमांक मी बघितले आमचे व्यंकटेश्वर भाऊ. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आता थोड्या वेळाने ते वाजवणार सगळं ऑर्केस्ट्रा उभं करणार मला माहिती आहे कारण आम्ही त्यांचा व्हिडिओ बघित असतो. एक नंबर ऑर्केस्ट्रा बघू का नको आता किती गाणी बंदिनी काय ते बघा सगळे नाच ऐकले म्हणजे जे आहे ते चांगलं आहे ते चांगलं आहे. आणि एक बोलले कोण हात धरणार नाही म्हणाले धरण्यात म्हणाल वाचा याचा उत्तर तू द्यावं आधीच धरलं तो वाचा म्हणजे आपलंच किती झालं तरी त्या का वाच त्या का हे आपलं का तू पण मागवतो मी पण तुझं होतो काय होय होय ना अरे विचारायचं काहीतरी तू म्हणायला बाकीच्या का काही येत नाही त्रिताल येतं त्रिताल गाणं पण तितकं सोप्या नाही. हे भजन हे असं माध्यम आहे परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा एक मार्ग साधन म्हणजे भजन आहे. भजन हे मनोरंजनाचं साधन नव्हे. कोणी सांगितलं भजन नव हे रे फॅशन. आता फॅशन झालेली कोणीच चाललेली साधारण सहा येत नाही त्या का तो बारी कॅलेंडर फुल काहीतरी म्हणा नको नाले काढते जाती देवघरात पाठवते तुला करणार करीत आपल्या मनात करणार ना आपल्या काय करतात तुम्हाला भजन सुंदर आहे आता आपण भजन करायचा त्याच्याकडे भजन त्या मनात नाही अजिबात रिकामी हा भजनात तर भरपूर आवाज चाप बसलो तरी पिळ वाटतं काय तो अजून एक सुंदर जोडी या ठिकाणी निवडलेली आहे. आमच्या जोईल बुवांवर माझे बरेच कार्यक्रम झालेले आहेत होय ना. हे आमच्या प्रथमचा जोडी झाली का तुमच्या ठीक आहे फॅशन ठीक आहे धन्यवाद. या ठिकाणी परमेश्वराचं नाव काही काही प्रथमतः पारितोषिक आलेले आहे. विलास लाडबुवा गांगोची वाडी असं दिलं आहे. विलास लाड गांगोची वाडी मिलिंद लाड याचकडून हे 201 रुपयाचा लाख मला प्रशालेय मंडळाचे स्वीकारलं. चांगला आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. बाजूलाच आमच्या चव्हाण बुवांची गाडी आहे कोणतरी मला सगळे चव्हाण पाहिजे मी स्टाईल मारून बघतो जरा कोणता मध्यम लावला म्हणजे काय करतो षडजा तो काय जातो मध्यम बरोबर. आता ही पेटी सफेद तो 2 स्वरांमध्ये गेले पंचम कर्मांनी त्यात सपात रे दोघांची बळ काढलेले आता पेटले आणि नक्की पेटा तुम्ही बाकी सगळा चांगला होतो तुमचा बरोबर चांगला गोड माणूस लगीन झाला होय तरी मग कॅलेंडर या का म्हणाला आता म्हणा नको या पोरग्या म्हणून कॅलेंडर काय माहिती का म्हणजे एक अपत्य बुवा आहे तरी सुद्धा बघा अजून आहे दिसतात चेहऱ्याला सगळ्यात तेल एकच गोष्ट वाईट म्हणजे हा काय घातला बघा कर्ज देत काढला
सुरुवातीला सारंग रागाने सुरुवात केली. आता हा देश माका पण थोडाफार येता आणि बुवाचं एक मोठे पण म्हणजे कोण आता सांगत नाही दुसऱ्या बुवाचा ह्याला हे नंबर घेतला ना, बरोबर नाही व्यंकटेश? कोण सांगत नाही ह्याला हे नंबर घेतला ते त्यांच्यासाठी जोरदार टाळे कशा मारून चांगले. माझा मोठेपण त्या माणसानं सांगितलं म्हणजे माझ्यावर असणारा प्रेम तो व्यक्त करतो. बरोबर, धन्यवाद बोल.